नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 सरावाची प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत या ठिकाणी तयार केलेली प्रश्नपत्रिका अनेक गणित तज्ज्ञ शिक्षक या ठिकाणी या गणित समितीमध्ये काम करत असतात. एस-एस-सी बोर्डामध्ये मग चीफ मॉडरेटर म्हणून काम करणारे, पेपर सेटिंग म्हणून काम करणारे, मॉडरेटर म्हणून काम करणारे, अभ्यासक्रम मंडळामध्ये असणारे शिक्षक. म्हणूनच या ठिकाणी या प्रश्नांचा प्रभावसुद्धा अंतिम परीक्षेला पडू शकतो. त्या अनुषंगानं या प्रश्नांच्या उत्तरांचं अवलोकन करण्यात यावं. प्रश्न आपण काही सोडवलेले आहेत. प्रश्न 4 आपण सोडवतोय. त्यातला पहिला सोडवला आहे. दुसरा, एका चौरसाकृती पोहण्याच्या तलावाभोवती 2 मीटर रुंदीची पायवाट आहे. जर पायवाटेचे क्षेत्रफळ तलावाच्या क्षेत्रफळाच्या 21% असेल तर तलावाचे क्षेत्रफळ काढा. या ठिकाणी या आकृतीमध्ये हा तलाव आहे चौरसाकृती, त्याची लांबी 100 मीटर आहे. साहजिकच या तलावाचं क्षेत्रफळ बाजू एक मानलेली आहे, त्यामुळं 100 वर्ग चौरस मीटर होणार आहे. चौरसाकृती तलावाची बाजू 100 मीटर म्हणून चौरसाकृती तलावाचे क्षेत्रफळ 100 वर्ग चौरस मीटर. पायवाटेची लांबी या ठिकाणी चारी बाजूनं 2 मीटर रुंदीचा रस्ता आहे, त्यामुळे साहजिकच चौरसाकृती तलावाची ही बाजू 100 असेल तर हा भाग 2 मीटरचा, हा भाग 2 मीटरचा आहे, म्हणजे 1+4 मीटर पायवाटेची लांबी 1+4 मीटर होईल. ओके, त्यामुळं पायवाटेचे क्षेत्रफळ बरोबर पायवाटेसहित तलावाचे क्षेत्रफळ वजा या ठिकाणी तलावाचे क्षेत्रफळ. संपूर्ण या पायवाटेसहित क्षेत्रफळातून तलावाचं क्षेत्रफळ वजा केलं तर पायवाटेचं क्षेत्रफळ उरतंय. म्हणून पायवाटेचे क्षेत्रफळ बरोबर 1+4 कंसाचा वर्ग वजा 100 वर्ग. उदाहरणानुसार या ठिकाणी 1+4 कंसाचा वर्ग वजा 100 वर्ग हे 100 वर्गाच्या 21% आहे. कारण इथं म्हटलेलं आहे 2 मीटर रुंदीची पायवाट आहे. जर पायवाटेचे क्षेत्रफळ तलावाच्या क्षेत्रफळाचे 21%, हे तलावाचं क्षेत्रफळ आहे. 1+4 हे पायवाटेचे क्षेत्रफळ आहे. 100+4 कंसाचा वर्ग वजा 100 वर्ग. पायवाटेचे क्षेत्रफळ तलावाच्या क्षेत्रफळाचे 21% म्हणून तलावाचे 100 वर्ग आहे, त्याच्या 21% म्हणून याचा विस्तार आहे 100 वर्ग अधिक 8x अधिक 16 वजा 100 वर्ग. तसंच बरोबर 100 वर्गाचा 21% म्हणजे 21/100 100 वर्ग. या ठिकाणी 100 वर्गाला वजा 100 वर्ग गेले 8x अधिक 16 आणि मग या ठिकाणी भागिले 100 आहे, ते गुणिले याला आले 100×8 = 800 x अधिक 100 गुणिले 1600 अधिक 1600 बरोबर 21x वर्ग. या ठिकाणी 21x वर्ग तिथं ठेवला आहे. 800x आणि अधिक 1600 पलीकडे गेल्यामुळं त्या दोघांची चिन्ह वजा झाले आहेत. वर्ग समीकरण तयार झालं. 21x वर्ग वजा 800x वजा 1600 बरोबर 0. आणि म्हणून स्थिर पद वजा 1600 आणि 21चा अवयव आपण पाडलेले आहेत. 21 गुणिले 1600, 1600 म्हणजे 40 गुणिले 40 केलेले आहेत आणि त्यामुळं वजा 21 गुणिले 1600. हा 21 गुणिले 40, 21 चौक 84 वजा 840, 21 गुणिले 40 वजा 840 आणि हे 40 तसंच, त्यामुळे वजा 840 आणि 40 या दोघांचा गुणाकार या ठिकाणी 21 गुणिले 1600 येतोय. ओके, आणि या दोघांमधला फरक आहे तो वजा 800 येतो. या वजा 800 मधला फरक एवढा, म्हणून वजा 800 ऐवजी वजा 840 अधिक 40x वजा 840x अधिक 40x वजा 1600 बरोबर 0. ओके, या ठिकाणी 21 आणि वजा 1600चा अवयवच या ठिकाणी असे पडले 21 गुणिले 40 गुणिले 40. त्यामुळे 21 गुणिले 40 वजा 840 एक वजा घेतले, हे 40 तसंच. पहिल्या दोघातून सामायिक निघतो 21x. आत राहिले 21x वजा 40. ओके, कारण 21 गुणिले 40 840 आहे. हाच कंस 100 वजा 40 तसाच, आणि 100 वजा 40 हा 40 कुठला तर हा 40 आहे. ओके, हा 40 बाहेर आहे. 100 वजा 40 दोन सामायिक कंसाबद्दल एक कंस आणि बाहेरचे 21x अधिक 40 बरोबर 0. 100 वजा 40 बरोबर 0, x बरोबर 40. ओके, आणि 21x अधिक 40 बरोबर 0, 21x बरोबर अधिक 40 पलीकडे गेले वजा 40 आणि x बरोबर वजा 40 भागिले 21.
परंतु चौरसाची बाजू ऋण असू शकत नाही, म्हणून एक्स इज नॉट इक्वल टू -40/21 म्हणून एक्स बरोबर 40. तलावाचे क्षेत्रफळ 40 वर्ग बरोबर 1600 चौरस मीटर. कारण तलावाचं बाजू आपण एक्स मांडल्या, त्याचं क्षेत्रफळ एक्स वर्ग, म्हणून या ठिकाणी तलावाचं क्षेत्रफळ 40चा वर्ग 1600. ओके. पुढचा प्रश्न आहे, एका समूहातील मुलांची वये 3 महिने या सामान्य फरकाने अंकगणिती श्रेणीतील पदे आहेत. त्या समूहातील सर्वात लहान मुलाचे वय 12 वर्ष आहे. सर्व मुलांच्या वयांची बेरीज 375 वर्ष असल्यास त्या समूहातील मुलांची संख्या काढा. सर्वात लहान मुलाचे वय 12 वर्ष आहे, म्हणजे एची किंमत या ठिकाणी 12 आहे. पहा, येथे ए बरोबर 12, डी बरोबर 3 महिने सामान्य फरक, डी बरोबर 3 महिने म्हणजे 1/4 वर्षे, 3 महिने म्हणजे पाव वर्ष, डी बरोबर म्हणजेच 1/4. त्या समूहातील मुलांची संख्या एन मानू, म्हणजे एस एन बरोबर 375 दिलं आहे. सूत्र आपल्या बेरजेस काय आहे, एस एन बरोबर एन भागिले 2 चौकड कंसात 2a अधिक एन वजा 1 गोल कंस पूर्ण गुणिले डी चौकड कंस पूर्ण. एस एन 375 या ठिकाणी सर्व मुलांच्या वयांची बेरीज 375 आहे, म्हणून 375 बरोबर एन भागिले 2 चौकड कंसात 2 गुणिले 12 अधिक एन वजा 1 गुणिले डीची किंमत 1/4. हे भागिले 2 आहे, 375ला गुणिले आले, 375 गुणिले 2 750 बरोबर एन आतमध्ये 12×2 24 अधिक एन वजा 1 भागिले 4. ओके. त्यामुळे 750 बरोबर एन कंसात छेद सारखा नाही तर 24चा छेद 1 आहे अधिक एन वजा 1चा छेद 4 आहे. छेद सारखा करण्यासाठी तिरकस गुणाकार 24 चोक 96 अधिक एन वजा 1k. ओके. छेद 4, 96 ने गेला 95 अधिक एन, आणि या ठिकाणी भागिले 4 आहे, तो 750ला गुणिले, त्यामुळे 750 गुणिले 4 बरोबर 3000. 96 ने गेला 95 म्हणजे 95 गुणिले एन 95 एन अधिक एन वर्ग. या ठिकाणी 3000 बरोबर 95 एन अधिक एन वर्ग, म्हणून या ठिकाणी वर्ग समीकरण तयार होत आहे. हे 3000 पलीकडे घेतले, एन वर्ग अधिक 95 एन वजा 3000 बरोबर 0. 3000चे 2 अवयव पाडले, त्या ठिकाणी 95 एन फरक आला पाहिजे. 120 गुणिले 25, 120 गुणिले 25, 25 0 0 हे 25 50 हे 25 1 25 5 30 3000, आणि 120 आणि 25 यांचा फरक 95 येतोय. 120ला अधिक आणि 25ला वजा, म्हणून 95 एन ऐवजी 120 एन वजा 25 एन. ओके. आणि वजा 3000 आणि पहिलं बद तसंच, पहिल्या दोघातून सामायिक एन निघतोय, सामायिक एन अधिक 120, एन अधिक 120 हा इथं आहेच, आणि हा 25 एन बाहेर बरोबर 0. 2 सामायिक कंस, एक एन अधिक 120 आणि बाहेरचं एन वजा 25 दुसऱ्या कंसात बरोबर 0. एकदा एन अधिक 120 बरोबर 0 अधिक 120 पलीकडे गेला, एन बरोबर वजा 120, आणि नंतर एन वजा 25 बरोबर 0 म्हणजे एन बरोबर 25. परंतु मुलांची संख्या अग्राह्य आहे, निगेटिव्ह नसते, म्हणून एन इज इक्वल टू नॉट -120, आणि म्हणून या ठिकाणी एन बरोबर 25. समूहातील मुलांची संख्या 25 आहे. ओके. समूहातील मुलांची संख्या 25. प्रश्न 5वा आहे, खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. केवल मूल्यात या ठिकाणी निश्चयकामध्ये 8 5 वजा y x बरोबर 9 आणि 2 वजा x 3y बरोबर 4. समीकरण एकसामायिक समीकरण 2 तयार होतात त्या निश्चयकावरून. 8 गुणिले x 8x आणि वजा वजा अधिक होणार 5y, 8x अधिक 5y बरोबर 9, 8x अधिक 5y बरोबर 9, आणि असाच गुणाकार अगोदर 2y वजा करायचा गुणाकार 3 गुणिले वजा x म्हणजे पुन्हा वजा वजा अधिक 3x, 2y अधिक 3x बरोबर 4, पहिल्यांदा 3x नंतर अधिक 2y बरोबर 4. ओके. समीकरण एक आहे 8x अधिक y बरोबर 9 आणि दुसरं 3x अधिक 2y बरोबर 4. वायचं निरसन करायचं असेल तर समीकरण 1ला दुसऱ्या समीकरणातल्या वायच्या सहगुणकानं म्हणजे 2 गुणले 1ला
बेआठी 16, बेपंचे 10, 92 18. ओके. आणि दुसऱ्या समीकरणाला 5 न गुणले 5 त्रिक 15, 5 2 10, 5 चौक 20. ओके. आणि समीकरण 1 म्हणून 2 वजा करायचे म्हणून दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदात चिन्ह बदललं. हे वजा 20 झालं. वजा 20 अधिक 18 वजा 2 अधिक 10 आहे वजा 10 आहे 0 आणि वजा 16 x मधनं 15 x गेले x बरोबर वजा 2. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 8x अधिक 5 y बरोबर 9 आहे. 8 गुणले वजा 2 अधिक 5 y बरोबर 9, 8 2 16 वजा 16 अधिक 5 y बरोबर 9, वजा 16 पलीकडे गेले 9 अधिक 16 25, 5 y बरोबर 25, y बरोबर 5 म्हणून उकल वजा 2 5. एक्सची किंमत अगोदर वजा 2 5. ओके. त्या ठिकाणी शेवटचा प्रश्न आहे 5व्यातला दुसरा. तुमच्या घरातील सर्व व्यक्तींच्या वयावरून केंद्रीय कोणाचे माप दर्शवणारा तक्ता तयार करून त्यावरून वृत्तालेख काढा. या ठिकाणी घरातील व्यक्ती अशा वयाच्या आहेत असं समज. 5 व्यक्ती आहेत. पहिल्या व्यक्तीचं वय 10 वर्षे, दुसऱ्या व्यक्तीचं वय या ठिकाणी 25 वर्षे, वय वर्षे. ओके. तिसऱ्या व्यक्तीचं वय 40 वर्षे, चौथ्या व्यक्तीचं वय 45 वर्षे आणि 5व्या व्यक्तीचं वय 60 वर्षे. एकूण ह्या वयांची बेरीज झाली 180. ओके. म्हणजे आता केंद्रीय कोणाचं माप ठरवायचं आहे. तिसरा कॉलम आहे. 180 मध्ये 10 आहे, 180 मध्ये 25 आहे, 180 मध्ये 40 आहे, 180 मध्ये 45 आहे, 180 मध्ये 60 आहे. 180ला 10 तर 360ला काय 180 दोन्ही 360 10 दुनी 20 अंश. इथं 180ला 25 तर केंद्रीय कोणाचं माप 360ला किती 180 दोन्ही 360 25 50. 180ला इथं 40 तर 360ला 180 दोन्ही 360 40 दोन्ही 80. इथे 180ला 45 आहे तर 360ला किती 180 दोन्ही आणि 25 दोन 90. इथे 180ला 60 वर्ष वय आहे. 180 तर 360ला काय 180 दोन्ही 360 आणि 60 दोन्ही 120. 20 अंश 50 अंश 80 अंश 90 अंश 120 अंश एकूण 360 अंशाचं. ओके. अशा पद्धतीनं ते एक वर्तुळ काढलेल्या वृत्तालेख काढायचं आहे आणि या ठिकाणी एक त्रिज्या काढून घेतलेला आहे. त्या त्रिज्येला हा 20 मापाचा पहिला कोन काढलेला आहे. हा अशा पद्धतीनं 10 आणि 20 अंशाचा. ओके. 10 इथं 20 अंश 10 वर्ष वयसाठी वर आहेत. इथं 50 अंश नंबर 2 हा बरोबर 50 अंश काढलेला 10 20 30 40 50 25 वर्षे वय असणारा. 80 अंशाचा कोन काढलाय पुढं 80 अंशाचा कोन पुढं काढलेला आहे. 10 20 30 40 50 60 70 80 40 वर्षे. 90 मापाचा कोन आहे 45 वर्षे वयासाठी. बरोबर हा काटकोन आहे 90. 10 20 30 40 50 60 70 80 आणि 90. ओके. इथं 90 आणि शेवटी हा 120 अंशाचा उरतोय 60 वर्ष वयाचा. अशा पद्धतीनं वृत्तालेख काढलेला आहे. प्रश्नपत्रिका आपण अशा पद्धतीनं पूर्ण केलेली आहे. अत्यंत सोप्या पद्धतीनं सोप्या भाषेमध्ये समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व आपल्या विद्यार्थी मित्रांना त्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी प्रयत्न करावा. धन्यवाद मित्रांनो.